सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा उदार स्वभाव लोकांना प्रभावित करेल. तुम्ही आज ऑनलाईन शॉपिंग कराल. लवकर धनप्राप्तीसाठी कुठल्याही चुकीच्या गुंतवणूक स्कीममध्ये पैसे अडकवू नका, अन्यथा नुकसान होईल. विद्यार्थी अभ्यासामध्ये यश मिळवतील. विवाहित लोकांना आज संतानप्राप्तीचं एक अतुलनीय सुख मिळेल. तुमच्या बहिणीच्या लग्नातील सर्व अडथळे आज दूर होतील. तुम्हाला धनलाभाचे नवनवीन मार्ग सापडतील. मालमत्ते संदर्भामध्ये जर तुम्ही तुमची एखादी मालमत्ता विकण्याचा प्रयत्न करत असाल तर ती लवकरच विकली जाईल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती जल अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांना आज एक शुभ वार्ता मिळू शकते. एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीचं मार्गदर्शन तुम्हाला तुमच्या नोकरी किंवा व्यवसायामध्ये मिळेल. धनलाभाचे नवीन मार्ग तुम्हाला सापडतील. कार्यक्षेत्रामध्ये काम करताना तुम्ही काळजी घ्या. एखादी चूक देखील तुम्हाला बरीच महागात पडू शकते. मालमत्ते संदर्भामध्ये तुम्हाला गर्व वाटेल असं काम तुमची मुलं करून दाखवतील. लवकर धनप्राप्तीसाठी कुठल्याही चुकीच्या स्कीममध्ये तुम्ही पैसे गुंतवू नका, अन्यथा तुम्हाला मोठं नुकसान भविष्यामध्ये होऊ शकतं. आज तुम्हाला तुमच्या माहेरच्या मंडळींकडनं धनलाभाचे योग आहेत. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तूंचं दान करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांनी आज कामातनं थोडासा ब्रेक घेऊन स्वतःसाठी वेळ काढावा. तुमच्या प्रयत्नांमुळे घरातील नातेसंबंध घट्ट होतील. व्यापारामध्ये जर काही गोष्टी अनेक दिवसांपासून थांबलेल्या असतील तर आज त्या कामाला वेग येईल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी दिवस अत्यंत शुभ आहे. तुम्हाला प्रामाणिकपणे काम करावं लागेल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांना आज तुमचं म्हणणं मांडण्याची संधी मिळेल, ज्यामुळे मनातील गोष्टी बाहेर पडल्यास ताण कमी होईल आणि बरं वाटेल. तुमचं मन एकदम हलकं होईल. तुमच्या कुटुंबातील सदस्य आज तुमची प्रतिष्ठा वाढवतील. तरुणांना करिअरमध्ये चांगलं यश मिळेल. खर्चावर मात्र तुम्हाला आज कंट्रोल करावा लागेल. व्यापारामध्ये जर काही गोष्टी अनेक दिवसांपासून थांबलेल्या असतील तर आज कामाला वेग येईल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी दिवस अत्यंत शुभ आहे. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीची पूजा करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांनी आज इतरांचं म्हणणं ऐकून घ्यावं. आज तुमची तुमच्या कार्यक्षेत्रातील वरिष्ठ लोकांशी ओळख होईल. तुम्हाला आज अचानक धनप्राप्ती होऊ शकते, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती उत्तम राहील. अनावश्यक खर्च तुम्हाला कमी करावे लागतील. मित्रांची आज तुम्हाला कामामध्ये चांगली मदत होईल. व्यापारी आणि ग्राहकांमध्ये आज वाद होण्याची दाट शक्यता आहे. व्यापाऱ्यांनी आजच्या दिवशी विचारपूर्वक काम करून निर्णय घ्यावा. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांचे नवीन संपर्क वाढल्यानं संवाद होतील, ज्यामुळे मन प्रसन्न राहील. आज तुम्ही तुमच्या नोकरी किंवा व्यवसायामध्ये अनुभवी लोकांसोबत काम करण्याची संधी गमावू नका. व्यापारी आणि ग्राहकांमध्ये आज वाद होण्याची दाट शक्यता आहे. व्यापाऱ्यांनी आजच्या दिवशी विचारपूर्वक काम करावं आणि निर्णय घ्यावेत. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की तुळ राशीच्या लोकांनी आज कूटनीती किंवा कारस्थानाचं राजकारण करणाऱ्या लोकांपासून दूर राहावं.
मनामध्ये एखादी गोष्ट सुरू करण्याचा विचार तुमच्या येईल आणि तुमचं मन एकदम उत्साही होईल. खाण्याच्या व्यापाऱ्यांसाठी दिवसभर नफा कमावणारा दिवस राहील. कोणावरही अतिविश्वास दाखवू नका. वाहन चालवताना काळजी घ्या. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या कुटुंबामध्ये प्रेम आणि समजूतदारपणा दिसेल. कुटुंबातील लोक प्रेमानं एकत्र राहतील. तुमच्या घरातील वातावरण प्रसन्न राहील. आज तुम्ही एखाद्या रिसर्च प्रोजेक्टवरती काम कराल. त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल आणि कामाची प्रशंसा होईल. कोर्ट कचेरीच्या प्रकरणांमधून तुम्हाला आराम मिळेल. तुमच्या जबाबदाऱ्या तुम्ही वेळेमध्ये पूर्ण कराल. खाण्यापिण्याच्या व्यापाऱ्यांसाठी दिवस आज चांगला राहील. आज वाहन चालवताना तुम्ही थोडीशी जास्त काळजी घ्या. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांना आज त्यांच्या दिनचर्येमध्ये थोडेसे बदल करावे लागतील. आजच्या दिवशी तुम्ही तुमच्यातील प्रतिभा किंवा तुमचा छंद जोपासण्याचा प्रयत्न करा. नवीन काम सुरू करण्याचा प्लॅन आज तुम्ही बनवू शकता. त्यामध्ये तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे. दुकानासंबंधित चिंता तुमच्या मनामध्ये राहील. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री हनुमान चालिसाचं पठण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज मकर राशीच्या लोकांचा दिवस हा मनामध्ये नवीन ऊर्जा आणि उमेद घेऊन सुरू होईल. वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी आज तुमची कामं तुम्ही वेळेत पूर्ण कराल. रिअल इस्टेटशी जोडलेले लोक आज चांगला नफा कमावतील. नोकरी व्यवसायामध्ये बदल करण्याचा विचार करत असल्यास तुम्ही अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. नवीन काम करण्याचा प्लॅन आज तुम्ही बनवू शकाल. आजच्या दिवशी तुम्ही तुमच्यातील प्रतिभा आणि छंद जोपासण्याचा मनापासून प्रयत्न कराल. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीची पूजा करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांना आज छोट्या छोट्या गोष्टींवरती राग येऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला रागावरती कंट्रोल करावा लागेल. एखाद्या खास गोष्टीला तुमचं मत किंवा विचार अचानक बदलू शकतात. ऑनलाईन व्यापार करणाऱ्यांना आज कामाच्या पद्धतीमध्ये किंवा व्यापार वाढवण्यासाठी काही योजना आखाव्या लागतील. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यदेवांना जल अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांना आज त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये लाभ होईल. त्यांना त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल. आज तुम्हाला तुमची कमाई वाढवण्याच्या काही चांगल्या नवीन संधी मिळतील. त्या संधींचं तुम्ही सोनं कराल आणि आपली आर्थिक स्थिती आज उत्तम बनवाल. समाजातील तुमचे संपर्क देखील आज कामाला येतील. सोशल कॉन्टॅक्ट्समुळे नोकरी व्यवसायामध्ये तुम्हाला फायदा होईल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गोरगरिबांना मदत करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.